मित्र हो, सावध झाला नसा तर सावध व्हा. हा सिर्फ राजकीय लढा नाही, हा सांस्कृतिक लढा आहे. आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर एवढ्या वेगाने उत्तरेचं आक्रमण होत आहे की त्याला तोंड द्यायला आपण असमर्थ ठरतो आहोत आणि आपण उत्तरेचं गुणगान गाण्यातच धन्यता मानत आहोत. राम राम म्हणणारे जय श्रीरामपर्यंत कधी पोचले तेच कळलं नाही. आपण मुस्लिमांचा द्वेष हा नको तेवढा करायला लागलेलो आहोत. आणि जे खोटं असतं, असत्याचा जो भडीमार होतो, त्यालाच आपण सत्य मानून चाललो आहोत आणि आपली रणनीती बनवत आहोत. आपल्या संस्कृतीची धूळधाण उडते आहे आणि ही धूळधाण थांबवणं केवळ मराठी माणसांच्याच हातात आहे. ते भाषेवरचं असेल, जसं हिंदीची सक्तीची आता रुजुवात झाली होती, ती सुद्धा अत्यंत घातक होती. अजून ती थांबवली जरी असली तरी अजून ते असं करायचं का तसं करायचं, पाचवीपासून करायचं का पहिलीपासून करायचं, याच्यावरच वाद घालतायत आणि लोकांचं मत पुन्हा एकदाचं ढवळून काढायचं, संभ्रमित करण्याचं काम सुरू आहे. अशा वेगाने हे सांस्कृतिक आक्रमण होतंय की आज आपण महाराष्ट्र धर्म ज्याला आपण म्हणतो, तोच आपण विसरत चाललेलो आहोत. यादव असतील, सातवाहन असतील, शिवाजी महाराज असतील, यांनी जी संस्कृती महाराष्ट्राची घडवली, जी भाषिक असेल, संस्कृती असेल, धार्मिक असेल, या सगळ्या संस्कृतीचं एकीकडे अत्यंत वेगाने त्यात घुसखोरी होऊन वाटोळं केलं जात आहे. आणि त्याच्यापासून जर आपण सावध झालो नाही तर मी निश्चितपणे सांगतो की महाराष्ट्रीय संस्कृतीचा विनाश अटळ आहे. धन्यवाद.